नमस्कार मित्रांनो, आज रियालिटी एक्सपर्टची टीम आलेली आहे एका ब्रिजचा रिव्ह्यू करण्यासाठी। तो ब्रिज आहे औंध ते ई स्क्वेअर। हा जो इथे जो जुना ब्रिज होता तो 2020 मध्ये डिमॉलिश करण्यात आलेला होता आणि नवीन ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात झाली होती 2022 मध्ये। तर तुम्ही बघू शकता आता आपण दाखवणार आहोत तुम्हाला ऍक्च्युअल कामाचा आढावा आणि ब्रिजच्या दोन्ही साइडची कामाची सध्याची असणारी परिस्थिती। आणि मागच्या महिन्यात जो अजितदादा पवार यांचा जो दौरा झाला पुण्यामध्ये आणि ज्या ट्रॅफिकच्या वाढत्या समस्या होत्या यावर पीएमआरडीची एक संयुक्त बैठक झाली आणि या कामांना गती देण्यास अजितदादांनी सूचना केलेल्या आहे। त्याप्रमाणे आज आपण बघत आहोत की कामाची सध्याची परिस्थिती काय। तर तुम्ही बघू शकता मी जी आता उजवी साईड आहे माझी, इकडे आपल्या उजव्या बाजूला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि माझ्या डाव्या बाजूला झुडिओ प्लस ई स्क्वेअर आहे। आणि हे जे सेंटरचं डिवायडर आहे विथ आपण ज्याला सेफ्टी गार्ड म्हणतो ते असं ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ही जी दुसरी साईड आहे यामध्ये रोडचं जवळपास आपण 90 ते 95% काम पूर्ण झालेलं म्हणू शकतो। स्ट्रीट लाईट लावून रेडी आहे आणि अजून पर्यंत हा ट्रॅफिकसाठी खुला करण्यात नाही आलेला, कारण रोडची जोपर्यंत डावी बाजू पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार नाही। तर आपण पुढे जाऊन बघूया की आता ऍक्च्युअल मध्ये या डाव्या बाजूची परिस्थिती काय। तर तुम्ही बघू शकता ही रोडची जी लेफ्ट वाली जी साईड आहे तर या ठिकाणी बरंचसं खोदकाम झालेलं आहे आणि साईडचं जे डिवायडरचं कॉन्क्रिटीकरण आहे ते पण कंप्लीट झालेलं आहे। तर या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता आता इथं स्टीलचं जे काम आहे ते काम सध्या चालू आहे आणि या स्टीलच्या कामामध्ये अजून बरंचसं याचं जे कॉन्क्रिटीकरण आहे ते पूर्ण पेंडिंग आहे। हे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर नंतर या रोडला डांबर टाकण्यात येईल आणि अजून तुम्ही बघू शकता की हा पूल साधारणतः पुढचा जो परिसर आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे, पण हा पॅच आहे तो 500 मीटर पर्यंतचा पॅच आहे तो जवळपास ॲज इट इज आहे। कॉलम उभे डबल डेकर म्हणून हा ब्रिज फेमस आहे। खालून वाहतुकीसाठी असणारे आणि वरती हिंजेवडी जी लाईन 3 आहे मेट्रोची लाईन ती, तर वरचा तो त्यासाठी यूज होणार आहे। तर चला या आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण चेक करूया की काय काय परिस्थिती आहे ऍक्च्युअल कामाची। इथं तुम्ही आता जिथं मी उभा आहे तिथं बघू शकता ती खालची परिस्थिती। इथं फक्त भराव भराव झालेला आहे, परंतु डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण जे काही करणार असतील ते पूर्णतः पेंडिंग आहे आणि सध्या असं दिसतंय की काम जवळपास स्टॉप आहे, कारण इथं कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाही आहे। तर ई स्क्वेअर पर्यंत त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि त्याच्या पुढचा जो पॅच आहे म्हणजे 100 मीटरचा जो पॅच आहे तो बाकी आहे, त्याचं काम पण होईल आणि जे कठड्यांचं काम आहे ते देखील पेंडिंग आहे। 2700 कोटी रुपयाचा हा एक प्रोजेक्ट होता, त्याची एक बाजू ओपन झालेली आहे म्हणजे त्याचं काम झालेलं आहे। ही पण बाजू लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करतो आणि याचं काम आज 15 ऑगस्ट असल्यामुळे कदाचित बंद होऊ शकतं, पण इथल्या स्थानिकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की याचं काम थोडं स्लो गतीत चालू आहे, जे लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे होतं, म्हणजे वाहतुकीला एक वेगळं वळण देईल। कारण हा जो युनिव्हर्सिटीचा जो पॅच होता म्हणजे शिवाजीनगर ते युनिव्हर्सिटी अतिशय कायमच म्हणजे जे लोक पुण्यात राहतात त्यांना माहिती असेल की कायमच या ठिकाणी अतिशय गर्दी आणि अतिशय जास्त प्रमाणात ट्रॅफिक असते। या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार करण्यासाठी जवळजवळ 30 मिनिटं लागायची। तर या फ्लायओव्हरमुळे हा वेळ नक्कीच कमी होईल आणि पुणेकरांच्या या ठिकाणी प्रवासाला या ठिकाणी एक चालना मिळेल। आपण उभे आहोत तो स्पॉट आहे डबल डेकर ब्रिजचा दुसरा एंड। तर हे जे एंड आहे ते एक त्रिवेणी संगम म्हणू शकतो आपण। या ठिकाणी एक जो एंड ओपन होणार आहे तो होणार आहे औंध साईडला युनिव्हर्सिटीच्या बाजूला। दुसरा जो आहे तो ओपन होतो इथं बालेवाडीकडे जाणारा जो मेट्रो स्टेशनला पॅरलल आहे आणि ही जी तिसरी जी साईड आहे जी माझ्या तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकतात ही हा जो रोड जाणार आहे हा पाचशांकडे जाणार रोड आहे। तर तुम्ही बघू शकतात की हा अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो की एक डेव्हलपमेंटच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट ठरणार आहे, कारण देवीचंदनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रचंड ट्रॅफिकचा त्रास असतो। पुण्यातून येणारी सगळी ट्रॅफिक जी हिंजेवाडीला जाणार आयटी पार्क मध्ये असेल किंवा बानेरला आयटी पार्कला जाणारी असेल किंवा रेग्युलर इथले रहिवासी जे कम्युट करतात प्रचंड त्रासाचा सामना करतात। आणि जसं अजितदादांनी मागच्या वेळी कौतुक केलं की पुणेकरांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे, तर इतका प्रचंड हा त्रास त्यांनी गेली 2-3 वर्ष सहन केलाय। 2022 ला सुरू झालेलं काम अद्यापही ऑगस्टमध्ये 2025 ऑगस्ट त्यांची टाइमलाईन आहे। तर जशी कामाची प्रोग्रेस आहे ओव्हरऑल त्यावरून बघून तर वाटतंय की बऱ्यापैकी रॉ स्ट्रक्चरचं काम कंप्लीट होईल आणि फिनिशिंग ती आहे ती इयर एंड पर्यंत येऊन जाईल। तर आपण अशी अपेक्षा करू की पीएमसी लवकरात लवकर हा प्रोजेक्ट फायनलाइज करेल आणि या प्रोजेक्टचा म्हणजे या ब्रिजचा वापर आपल्या सर्वांना लवकरात लवकर वाहतुकीसाठी होईल। आज आपण प्रथमच पहिला असा आपला रिव्ह्यू आहे डबल डेकर ब्रिजचा। या ठिकाणी एक फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रोचा ब्रिज, तर हा डबल डेकर ब्रिज होता मित्रांनो। आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू। तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओ बनवण्यासाठी आणि पुण्याची प्रगती दाखवण्यासाठी प्रेरित करत राहील। तर भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।